नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.डी. क्षीरसागर, श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोला येथून वर्ग 12वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपलं स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, मागच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपण कथा या साहित्य प्रकारामधील शोध ही व.पु. काळे यांच्या कथेचा गोषवारा बघितला होता, सारांश बघितला होता. आणि आज आपल्याला कथा या साहित्य प्रकारामधीलच जी दुसरी कथा आहे गढी, या कथेचा सारांश आपल्याला आज बघायचा आहे. विद्यार्थ्यांनो, डॉक्टर प्रतिमा इंगोले या अतिशय सुप्रसिद्ध लेखिका आहेत. सुप्रसिद्ध त्या ग्रामीण कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. कवयित्री, कथाकथनकार म्हणूनही त्यांची चांगली ओळख आहे. ललित, विनोदी व वैचारिक स्वरूपाचे लेखनही प्रसिद्ध आहेत. बालसाहित्य लेखिका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध विषय आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. लोकसाहित्याच्या प्रख्यात अभ्यासक आहेत. 80हून अधिक पुस्तके प्रसिद्ध आपल्या काव्यामधून ग्रामीण जीवनातील जीवघेणा संघर्ष प्राधान्याने चित्रित केला आहे. सामाजिक विषयांवर प्रत्यक्ष संशोधन करून विपुल लेखन त्यांनी केलेले आहे. खेड्यातील वास्तव्यामुळे ग्रामीण वातावरणाचा व स्त्री जीवनाचा सफल परिचय, खेड्यातील दारिद्र्य, स्त्रीचे सर्व प्रकारे होणारे शोषण, तसेच खेड्यातील माणुसकी, या सर्व गोष्टींचे त्यांच्या लेखनातून विविध प्रकारे चित्रण होते. हजारी बेलपान, अक्षिदीचे दाणे, सुगरणचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रहामुळे ग्रामीण कथा लेखिका म्हणून त्यांची ख्याती आहे. भुलाई हा कविता संग्रह, बुढाई ही कादंबरी, काही सामाजिक लेख व बालवाङ्मय पुस्तक रूपात त्यांचे प्रकाशित आहे. अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य. अक्षिदीचे दाणे या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याशिवायही अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न, ते सोडवण्यातील अडचणी आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजींसारखे समाजसेवक यांसंबंधीचे वर्णन गढी या वैदर्भी बोलीतील कथेत कशा प्रकारे आले आहे हे तुम्हाला अभ्यासता येणार आहे. बापू गुरुजी या प्रमुख पात्रासोबत गढी, वान नदी आणि वडाचे झाड यांच्या प्रतीकांतून गावातील बरी वाईट स्थित्यंतरे कशा प्रकारे दर्शवली आहेत हेही अनुभवण्यासारखे आहे. कथेतील ग्रामीण वातावरण, प्रसंग, पात्रे इत्यादींचे वर्णन चित्रदर्शी शैलीत कसे केले आहे ते समजून घेतले तर कथेचे चांगल्या प्रकारे आकलन होऊ शकते. विद्यार्थ्यांनो, या कथेचा सारांश बघताना अतिशय वैदर्भी बोलीचा आपल्याला आस्वाद या कथेमध्ये घेता येतो. आणि या कथेचा सारांश आज आपण बघूया. निश्चितच तुम्ही ही कथा वाचली असेल आणि अजूनही त्या कथेचं वाचन करून, प्रकट वाचन करून त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थ्यांनो, या कथेचा सारांश जो आहे तो असा आहे. ही एका सातपुड्याच्या कुशीमध्ये वसलेल्या गावाची कथा आहे. गाव हे समृद्ध होतं, सुखी होतं. गावाला नैसर्गिक देण चांगली मिळालेली होती, निसर्गाची साथ होती. आणि एक फ्लॅशबॅक पद्धतीने ही कथा आपल्यासमोर आकार घेते. आज त्या गावामध्ये धामधूम होती. गावाला शासनाचा साजरे गाव हा पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला होता. बापू गुरुजी या आदर्श शिक्षकाचाही त्या समारंभात सत्कार होणार आहे. साजरे गाव या पारितोषिकापर्यंत गावाचा प्रवास होण्यात बापू गुरुजींचा फार मोठा वाटा आहे. मात्र बापू खूप उदासवाने झालेले आहेत. त्यांना समारंभात व त्यांच्या सत्कारात गोडी वाटत नाही. गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. मुले
तालुक्याला शिकायला जात. गुरुजींची घरची गरिबी होती, पण गडीवरच्या पाटलांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला. गुरुजी शिकले आणि त्यांनी गावाच्या विकासाला वाहून घेतले. गुरुजींच्या बरोबर शिकलेल्यांनी शहरांची वाट धरली. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. नव्या प्रेरणांचे वारे सर्वत्र वाहत होते. गुरुजींना गावाच्या विकासाची स्वप्ने पडू लागली. गुरुजींना निवडणुकीच्या राजकारणात रस नव्हता. गुरुजींनी गावाच्या विकासाला वाहून घेतले, पण स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष केले. गुरुजी सकाळ संध्याकाळ रात्री बेरात्री शाळेतच दिसू लागले. त्यांनी शाळा नावारूपाला आणली. 4थीपर्यंतची शाळा 7वीपर्यंत झाली. गुरुजींनी शाळेत तालीमखाना सुरू केला. गावातले जे काही उचापती लोक होते, यांना हे सर्व पाहवलं नाही. त्यांनी गुरुजींच्या कार्यात खोडे घालायला सुरुवात केली. दरम्यान गुरुजींना आदर्श शिक्षकाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी पारितोषिकाच्या रकमेतून वाचनालय सुरू केले. लहानसे बोर्डिंग चालू केले. बोर्डिंगातील मुलांचे ते लाडके गुरुजी झाले. बोर्डिंगाची पूर्ण काळजी गुरुजी घेत होते. मुलांना जणू काही ते स्वतःची लेकरे समजत. बोर्डिंगातला संपत्ती तर त्यांचा मानलेला मुलगाच बनला. गावामध्ये दवाखाना नव्हता. संपत्ती पटकीच्या रोगाला बळी पडला. हा जो त्यांचा आवडता मुलगा होता, मानलेल्या मुलासारखा संपत्ती, तो मात्र पटकीच्या रोगाला बळी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. गुरुजींना गावामध्ये दवाखाना आणण्याची स्वप्ने पडू लागली. त्यांनी गावामध्ये पोस्ट ऑफिस आणले, पण उचापत्या लोकांमुळे पोस्ट गावातून गेले. सडक येऊ घातली, पण त्याच लोकांनी सडक होऊ दिली नाही. या गोष्टीचे गुरुजींना खूप दुःख झाले. त्यांची उमेद खचू लागली. दरम्यान वान नदी सुकत गेली. तिने पात्र बदलले. गुरुजींचा मुलगा आजारी पडला. तापाने फणफणला, पण गुरुजींनी तिकडे लक्ष दिले नाही. मुलगा आजाराला बळी पडला. गुरुजी गळून गेले, पण बोर्डिंगचे शाळेतले आजी-माजी विद्यार्थी गुरुजींचा खूप आदर करायचे. गाव खचत गेला. गुरुजीसुद्धा खचत गेले. आजच्या कार्यक्रमाचे म्हणूनच त्यांना कौतुक नव्हते. त्यांच्या अंगातले त्राण संपत चाललेले होते. पाय लटलट कापत होते. पाय उचलला की भोवळी. आपण काय करू पाहत होतो आणि काय घडले? गुरुजींना याचा विषाद वाटला. विद्यार्थ्यांनो, या कथेमध्ये एक समृद्ध असं इतिहास काळामध्ये समृद्ध असं नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध, निसर्गाची भरपूर देण लाभलेलं हे गाव कशा पद्धतीने गावातल्या उचापती लोकांमुळे लयाला गेलं, गावातले समृद्धी कशी लोप होत गेली. गुरुजींना जे काही करायचं होतं गावासाठी, ज्या पद्धतीने गाव हवं होतं ते करू शकलं नाही, आणि म्हणून त्या पुरस्काराचंही अप्रूप या गुरुजींना नव्हतं. या पद्धतीने विद्यार्थ्यांनो, जणू काही ती घडी गावाची खचलेली आहे. म्हणून ही वैदर्भीय कथा, वैदर्भीय लेखिकाची, वैदर्भीय बोलीभाषेतील डॉक्टर प्रतिमा इंगोली यांची कथा मनामध्ये आपलं मन अस्वस्थ करतं आणि कुठंतरी आत्मचिंतन करायला भाग पाडतं. विद्यार्थ्यांनो, निश्चितच ही सुद्धा कथा तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला निश्चितच समजली असेल. आणखी काही या कथेच्या संबंधित तुमच्या मनामध्ये प्रश्न असले तर तुम्ही निश्चितच विचारू शकता. तुर्तास कथा हा साहित्य प्रकार जो आपल्या अभ्यासक्रमामध्ये होता तो इथे संपतो आहे. नंतर ऑनलाईन वर्गामध्ये आपण नंतरच्या आणखी गद्य, पद्य किंवा उपयोजित मराठीतला काही भाग किंवा व्याकरण घेऊन येऊया. तुर्तास धन्यवाद.